पण किती लोक स्टँडअप कॉमेडी असं बघतात ऑनलाईन यूट्यूबवरती वगैरे बघता, तुम्ही सगळे बघता. तुम्हाला असं वाटत नाही स्टँडअप कॉमेडीचे डायनामिक्स थोडे बदललेत? म्हणजे पूर्वी ना व्हिडिओ टाकल्यानंतर कॉमेडियन टेन्शनमध्ये असायचे की ह्यातनं काही कंट्रोवर्सी होणार नाही ना. आता ऑडियन्स जास्ती टेन्शनमध्ये असतं की आम्ही काही बोललो नव्हतो ना शोमध्ये. हे कुशाला मला परवा एका मुलांनी मला मेसेज केला, मी एका माझ्या व्हिडिओमध्ये थोडासा क्राऊडवर्क होतं, तो दादा तो व्हिडिओ प्लीज काढून टाक. म्हटलं व्हिडिओच काढू अख्खा? म्हटलं कोणत्या व्हिडिओत होतास? त्यांनी मला त्या व्हिडिओची लिंक पाठवली, म्हणाला 10 मिनिटं 23 सेकंदाला मी येतो त्या व्हिडिओत. तर मी बघितला, त्यात मी विचारलं किती लोक कॉलेजमध्ये आहेत, त्यांनी फक्त वूहू केलंय. म्हटलं एवढ्यासाठी व्हिडिओ काढू मी? तो ना मी ना घरी सांगितलं नव्हतं, मी बाबांच्या पाकिटातनं पैसे चोरून तुमच्या शोचं तिकीट काढलं होतं, बाबांना कळलं ते घरातलं काढून टाकतील. म्हटलं बाळा माझ्या शो बघण्यासाठी क्राईम केलाच म्हटलं तू. म्हटलं बाबांनी घरातनं काढलं, मला सांग मी दत्तक घेईन तुला? कोण करतं हल्ली? सख्खी मुलं नाही करत एवढं. माझ्या मुलाला परवा सांगितलं पाण्याची बाटली घेऊन ये, तू घे म्हणाला स्वतः. ही हिंमत वाढली कुठून मुलांची एवढी? मी जर माझ्या बापाला असं सांगितलं असतं ना, मी मरेपर्यंत माझ्या बाबांना तहान लागली, मला ओंजळीतनं पाणी आणून पाजायला सांगितलं असतं. अरे माझ्या माझे बाबा सिव्हिल इंजिनियर आहेत, तर ते ड्रॉइंग काढायचे आणि पूर्वी ना ते ऑटोकॅड वगैरे नव्हतं, ते ॲक्च्युअली त्याच्या कॉपी काढायला लागायचे. ते अमोनिया प्रिंट असायची, ब्लू प्रिंट म्हणायचे त्याला. मला म्हणाले जा आणि प्रिंट काढून आण. मला असं अचानक काय झालं तर माहिती आहे, बाबांना म्हटलं स्वतःचे कामं स्वतः का नाही करत? मी त्या ब्लू प्रिंट सारखा दिसेपर्यंत मारला होता मला. पूर्वी बाबा म्हणजे वेगळा प्रकार होता ना, आहो बाबा म्हणायचो त्यावेळेला. हल्ली आता बाबावरती आले जनरेशनना, त्या बापाचा सगळा जो रिस्पेक्टच संपला. आणि पूर्वी मला वाटतं असं बाबांचं वर्चस्व ह्याच्यासाठी होतं की ना त्यावेळेला बहुतेक आया हाऊसवाईफ असायच्या, त्यामुळे मुलं आणि आई सगळ्यांना माहिती असायचं की आपण डिपेंडंट होतो त्या माणसावर. म्हणून आई बाबांचं कधी भांडण झालं, मी आईला शांत करायचो, म्हटलं आई शांत हो. बाबांनी घरात काढलं, आजोबांचं घर डोंबिवलीला होतं, वन रूम किचन. म्हटलं माणूस कसाही असला तरी मुंबईत ठेवतो यार आपल्याला. म्हटलं नको आई. कोणी आलंय डोंबिवलीहून? सांगायचं नसतं. नाही पण आता ना काय झालं, आता बहुतेक आता बायका पण कामं करतात ना, आणि एम्पॉवर्ड हल्ली सगळ्या बायका झाल्यात, त्याच्यामुळे ना त्याचा फायदा मुलं घेत आहेत. मग असं काय होतं ना की एका पार्टीमध्ये, पॉलिटिकल पार्टीमध्ये एक लीडर असतो, मग दुसरा कोणीतरी येतो आणि म्हणतो आज मी पण अल्फा, आणि मग कार्यकर्त्यांची जशी मजा होते ना तशी आता मुलांची होती. मुलांना बरोबर कळतं कधी कोणाची साईड घ्यायची. तशी माझं आणि बायकोचं भांडण झालं, मुलांनी बायकोला सपोर्ट केलं, बायको इतकी खुश झाली, म्हणाली घे तुला काय हवं ते. तर त्यांनी ना ॲमेझॉनवरून तो 1200 रुपयाचा पेन्सिल शार्पनर ऑर्डर केला. तुम्ही त्याच्यात पेन्सिल टाकतो आणि असं फिरवलं की ती तासलेली पेन्सिल येते बाहेर. अरे म्हटलं हे कशाला, बायकोने ते सेफ असतं. म्हटलं का नॉर्मल शार्पनरने काय धोका आहे? म्हटलं हात काळा होईल. म्हटलं शार्पनर आम्हाला ना बाबा ब्लेड द्यायचे, ब्लेड. ती पण त्यांची दाढी करून ती ब्लेडची धार गेल्यानंतर ते पेन्सिल तासात जोर लावून ते हे करायला लागायचं ना, असं एक कट चुकला की एकलव्य. एकलव्य माहिती सगळ्यांना? माहिती महाभारतातला एक कॅरेक्टर होता, तर त्याला ना शिकायचं होतं, त्याला आर्चर बनायचं होतं. तर तो गेला गुरुजींकडे, द्रोणाचार्य होते, तर तो म्हणाला मला पण घ्या तुमच्या क्लासमध्ये. ते म्हणाले बॅच फुल झाली म्हणाले. तर तो म्हणाला का नाही? तर तू नेपोकिड नाही आहेस. नाही, ज्यांनी महाभारत वाचले तुम्हाला माहिती आहे, फक्त राजांच्याच मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी हे घेतलं होतं. आणि मग एकलव्याला शिकायचं होतं, पण तो म्हणाला असं कुठे पण नाही जाऊन शिकू शकत, म्हणून त्यांनी काय केलं, द्रोणाचार्यांचा कसं पुतळा बनवला आणि त्याच्याकडनं त्यांनी इन्स्पिरेशन घेतली, आणि एकलव्य पण एकदम एक नंबरचा असा आर्चर झाला. तर एकदा ना त्याला असं हे करताना बघून ना द्रोणाचार्य इम्प्रेस झाले, म्हणाले अरे वा बाळा कोण आहे तुझा कोच? तर तो म्हणाले कोणी कोच नाही म्हणे, तुम्हीच माझे कोच आहात, मी तुमचा पुतळा बनवला, त्यातनं मला प्रेरणा मिळाली. तो म्हणाला अच्छा इन दॅट केस फी भरायला लागेल. तो म्हणाला काय? तो म्हणाला अंगठा. एकलव्य कन्फ्युज, म्हणाला डिस्टन्स एज्युकेशनचे एवढे? प्रायव्हेट कोचिंगमध्ये वाटत लागली. एकलव्यवरती पिक्चर पण बनला होता माहिती आहे, त्याच्या ऑडिशनसाठी ऋतिक रोशन गेला होता.
त्याला दारातनंच परत पाठवलं. म्हणाला बाळा काहीच नाही वाचलेस तू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद. बरीचशी लोक नेहमी कमेंट करत असतात की मोठे व्हिडिओ टाका. तर मोठे व्हिडिओ येणार आहेत पुढचे 8 आठवडे. दर शुक्रवारी रात्री 9 वाजता ह्याच चॅनलवरती येणार नवीन व्हिडिओ. त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. लाईव्ह शोची माहिती खाली डिस्क्रिप्शन मी दिलेली आहे. सर्वात महत्त्वाची बातमी अशी आहे की ह्यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होतोय आपला US चा दौरा. तर US च्या दौऱ्याची पण माहिती तुम्हाला हवी असेल तर ती लवकरच पुढच्या काही व्हिडिओजच्या शेवटी आम्ही तुम्हाला देणार आहोत. सो बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. एन्जॉय.